In 500 meters, turn left. या रस्त्याने आम्ही आलो. हा छोटा रस्ता आहे, घरांच्या बाजूने येतो आणि एक मोठी टाकी आहे पाण्याची. त्या रस्त्यातून आम्ही खाली आलो एका ओपन स्पेसमध्ये आणि मग त्या जागेवरून हा एक बांध आहे, या बांधच्या या साईडला आलो या ओपन स्पेसमध्ये. आता हा टॉवर दिसेल मग तुम्हाला तुमच्या समोर आणि टॉवरच्याच आजूबाजूने तुम्हाला ट्रेल पकडत पुढे कंटिन्यू करायचं आहे. टॉवरच्या लेफ्ट साईडनी छोटा ट्रेल जातो, तो ट्रेल फॉलो करत आम्ही या रूटला आलो आता. आणि या रूटला तुम्हाला हा सिंगल रूट आहे छोटा आणि त्याच्या आजूबाजूला कुंपण आहे, कंपाऊंड केलेलं आहे आणि रस्ता चांगला आहे त्यामुळे आता सध्या तरी इझी आहे. 5-10 मिनटंच झालेत ट्रेल स्टार्ट करून. आता पुढे जसा जसा रस्ता भेटतोय, जसे जसे डायव्हर्जन्स भेटतील तसं तसं अपडेट करत राहतो आणि तुम्हाला रस्ता देखील दाखवतो. इथून चालून आल्यावरती इकडे एक राईट मारायचं आहे, इकडे गेट सारखं बनवलं आहे. तर थोडा पुढे येऊन इकडे लेफ्ट साईडला पण असं कुंपण आणि इकडे मागे असं पूर्ण कव्हरेज आहे. आपण या साईडने आलो, इथून आल्याच्या नंतर इकडे राईटला ओपन रस्ता जातो आणि त्याच्यात जरा पुढे इकडे ही स्पेस दिलेली आहे जायला. तर इकडून आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. एक डिस्क्लेमर द्यायचं होतं, जो तुम्हाला लाकडाचा गेट जो दाखवला छोटा आतमध्ये एंट्री होती, तिकडून खाली उतरल्याच्या नंतर एक ओढा येतो छोटा वाहणारा, पाणी वाहतं ते. तिकडून त्याच्या ज्या समोरच्या साईडला आहे तिकडून तो प्रॉपर एक रस्ता आहे आणि त्याच्या बाजूला देखील कुंपणच आहे, कंपाऊंड आहे. तर त्याच कुंपणला धरून तुम्हाला परत इथे लेफ्ट साईडला यायचं आहे, म्हणजे मागे यायचं आहे त्याच रस्त्याला चालत आणि तोच रस्ता तुम्हाला मग वरती प्रॉपर ट्रेलकडे लीड करेल. इथे एक असं झालं की एक प्रॉपर डांबरी रस्ता आहे जो स्टार्टिंगला पाण्याची टाकी जी होती ना त्याच्या खालून जो रस्ता येतो तो रस्ता युजली लोक घेतात. पण तो न घेता तुम्ही जर डांबरी रस्ता फॉलो केलात आणि प्रॉपर पुढून गावातून आलात ना तर तुम्हाला सरळ एक ट्रेल भेटून जाईल. भरपूर लोक हा रस्ता घेतात आणि हाच रस्ता माहिती होता आम्हाला सुद्धा, त्यामुळे हाच रस्ता आम्ही फॉलो केला. आता पुढे जसं अजून काही कुठे कन्फ्युजन असेल तर ते तसं तुम्हाला सांगतो. वरती आल्याच्या नंतर एक 70% ट्रेक कंप्लीट झाल्याच्या नंतर या रस्त्याने आपण जेव्हा वरती येतो तेव्हा 2 रस्ते भेटतात आपल्याला, एक हा आणि एक हा. तर असे जर 2 रस्ते भेटले तर आजूबाजूला आपल्याला मार्किंग शोधायचे. या केसमध्ये मी तसं केलं. इकडे मला ही मार्किंग भेटली टकमक गडाकडे, तर मग मी आता हा रूट फॉलो करून वरती जाणार आहे. असे दगडांवरती पण तुम्हाला मार्किंग्स दिसतील एकदा प्रॉपर ट्रेल चालू झाला की. मग नो टेन्शन, मग सगळं इझीच पाहत आहे पुढे. तुम्ही मान्सूनमध्ये जर या ट्रेकसाठी येत असणार, इकडे होता पायाखाली खूप मोठा. तुम्ही जर मान्सूनसाठी येत असणार हा ट्रेक करण्यासाठी तर तुम्हाला प्रत्येक तुमच्या एका पावलावरती स्टेप्सवरती तुम्हाला एक क्रॅब खेकडा तरी दिसेलच. खेकडे खूप आहेत, ऑब्झर्व केलं या गडावरती. मान्सूनवरूनच आठवलं की हा माझा मान्सूनचा सगळ्यात पहिला ट्रेक आहे. या अगोदर जो मी ट्रेक केला होता तो एक जानेवारी-फेब्रुवारीमध्ये च्या दरम्यान केला होता आय गेस. या वर्षीचा हा दुसरा ट्रेक आहे मग त्या मानाने, आणि मान्सूनचा पहिला. ज्याची वाट बघत होतो ते शेवटी पाऊस चालू झालाय. आणि पाऊस जेव्हा नव्हता आता खूप गरम होत होतं, खूप ह्युमिडिटी वाढली होती. आता थोडं इकडे टॉपला आल्याच्या नंतर पाऊस थोडा हलका चालू झालाय, तर आता थोडं बरं वाटतंय. वारा तसा नाही आहे, लेट्स सी, थोडं बरं वाटतंय, आता रिलीफ आहे थोडं. इथून चढल्याच्या नंतर आता हा टॉप दिसतोय. इथे पुढे जाऊन आम्ही आता बघतो, तिकडे
वाटतं असं थोडा डिसेंड आहे आणि मग परत एकदा हाईक करायचं आहे. ते वरती आल्याच्या नंतर आता जसं वाटलं होतं की एक समोर ट्रेल चाललाय आणि देन ते समोर जे दिसतंय टोप आलेलं तो टॉप आहे आय गेस या टकमकचा. खाली जिकडून आपल्याला तो टोप दिसला होता ना तो हा टोप आहे. आता या टोपवरती आपण आलो आहे. पण असं आहे की आता अजूनपर्यंत इकडे ट्रेक कंप्लीट होत नाही. तर थोडं लेफ्टला बघितलं तर इकडे जायचं आहे आणि हा एंड पॉईंट असणार आहे. या ट्रेकचा हायेस्ट पॉईंट असणार आहे. या ट्रेकचं बोलायचं गेलं तर आता अजून 20-एक मिनटं लागतील किंवा अर्धा तास लागेल हार्डली वरती जायला. मग थोडा आराम करून जेवण करून डिसेंट चालू करू आपण. तर इकडे यायचं कसं, तर त्यासाठी हा ट्रेक आपला टकमक फोर्ट ट्रेक विरारमध्ये येतो. तर तुम्ही ट्रेननी जर येणार असाल तर तुम्ही विरार स्टेशनला येऊ शकता. विरार स्टेशनला येऊन तुम्हाला बस करायची आहे विरार फाटापर्यंत आणि विरार फाटापासून मग तुम्ही टमटम किंवा शेअरिंग ऑटो करू शकता सकवार विलेजसाठी किंवा टकमक. फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे. ट्रेननी येणार असाल तरी काय हरकत नाही आहे, बरं पडेल. आणि बाय रोड येणार असाल तर सरळच आहे. हायवेला टच आहे. हायवेला मोठा बोर्ड दिसतो जसं स्टार्टिंगला व्हिडिओच्या दिसला असेल तुम्हाला सकवार विलेज. तर तो टनल आहे. त्या टनलच्या इकडून राईट. गुगल मॅपवरती एकदम त्यांनी परफेक्ट दिलेलं आहे ट्रेक स्पॉट. तर गुगल मॅपची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. आणि ट्रेक कसं तुम्ही येऊ शकता वाया ट्रेन ते पण मी शेअर करेन डिस्क्रिप्शनवरती. जो सेकंड टॉप होता ना हा आपला, तिकडेच आता बसलो आहे मी आणि व्ह्यू समोर खूप चांगला आहे. खूप बरं वाटतं आहे. वारा पण आहे आणि खूप एन्ड्युरन्स लागतो या ट्रेकसाठी. बिगनर्ससाठी मी बोलेन ज्यांनी कधी ट्रेक केलाच नाही आहे त्यांच्यासाठी हा थोडा डिफिकल्ट पॅच असू शकतो. बिकॉज लॉंग स्ट्रेच ट्रेल बोलू शकतो आपण याला. तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्ही पाणी तुम्हाला स्वतःचं आणावं लागेल कारण पाण्याचा काही सोर्स नाही आहे. एकदा ट्रेक स्टार्ट झाल्याच्या नंतर खाली गाव लागतं. तर तिकडे सुद्धा आम्हाला काही असं दुकान तर ॲक्सेस दिसली नाही. पण 3 लिटर तरी तुम्ही स्वतःचं पाणी कॅरी केलं पाहिजेत. बिकॉज जर तुम्हाला माझ्यासारखीच ह्युमिडिटी भेटली, पाऊस जर भेटला नाही तर खूप डिफिकल्ट होऊ शकतं. आणि बरेच स्टॉप घेता आपण पाणी पितोच तर पाणी पटकन संपण्याची पण शक्यता आहे. तर मी म्हणेन की जितकं जास्त कॅरी करता येईल तुम्ही इतकं कॅरी करा. ॲटलिस्ट 3 लिटर्स तरी मी बोलेन. माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट ट्रेक आहे हा कारण बऱ्याच महिन्यांनी मी हा ट्रेक करतो आहे आणि आता ट्रेक मी कंटिन्यू ठेवणार आहे आणि व्हिडिओ बनवायला पण मी कंटिन्यू ठेवणार आहे. माझा लास्ट ट्रेकिंग व्हिडिओ हा माझा फर्स्ट व्लॉग होता. तेव्हाच मी ठरवलं होतं पण खूप गॅप झाला गरमी असल्यामुळे समर. आणि आता चालू केलं आहे तर आता हे कंटिन्यू मी ठेवणारच आणि प्रयत्न करणार की जितके जास्त गड सर होतील तितकं करेन. ज्यांची सुरुवात असेल ट्रेकिंगची किंवा काही ते असा प्रयत्न करणार असतील तर मी बोलेन की जेव्हा तुम्ही स्टॉप घेता मध्ये जसं आता मी घेतला, बराच वेळ झाला आता मी इकडे 5-10 मिनटं झाले थांबलो आहे. तर तुम्ही असं मध्ये खायला स्नॅक्स आणू शकता, प्रोटीन बार वगैरे. खूप हेल्प होतं ह्याच्याने. एकदा टॉपला पोचल्यानंतर थोडा आराम करून आपण प्रॉपर जेवण तर करूच. स्वतःचा जो घरातून डबा आणला आहे तो. बट हे पण खूप हेल्प करतं एनर्जी सस्टेन ठेवण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त तुम्ही लिंबू पाणी तुम्ही आणू शकता स्वतःचं घरातून बनवून. बिकॉज भरपूर ट्रेकला असतं, असं नाही की नसतं. लिंबू पाणी वगैरे असं छोटं झोपडी टाकून त्यांनी दुकानं टाकलेली असतात. पण आता इकडे टकमकला जिकडे मी आलो आहे इकडे एकही सोर्स नाही आहे काही लिंबू पाणी किंवा काही असं स्नॅक्स भेटतील तुम्हाला. तर सजेशन हेच राहील की तुम्ही घरातून स्वतःचा स्नॅक्स, टिफिन आणि पाणी कॅरी कराल तर बरं पडेल या ट्रेकसाठी. पूर्ण धुक्का आलेली आहेत आणि हा पूर्ण रॉकी पॅच आहे. इकडून खालून पूर्ण असाच हा रॉकी असणार आहे आणि या साईडला
पूर्ण खाली दरी आहे आणि आता काहीच दिसत नाही बिकॉज क्लाउड्सनी पूर्ण कवर करून टाकलं आहे. पाऊस पडण्याच्या अगोदर उतरायला चालू केलं पाहिजे बिकॉज हे पूर्ण स्लिपरी पॅच आहे. दगड आहेत नुसती, रॉकी पॅच ज्याला आपण म्हणतो. पाऊस नाही आहे तर थोडं ग्रीप भेटते, चढायला इझी जातं आहे. खालपर्यंत इकडे त्या सेकंड जे डोंगरचं टोप होतं तेव्हापर्यंत लोक होती, बट आता कोणी दिसत नाही आहे. आय गेस वरती असतील मग आता. खाली बसून जो फर्स्ट पॅच दिसत होता ना तो फर्स्ट पॅच हा इकडे. ओके, त्या पार्टवरती मी आलो इकडे वरती. आणि अजून त्याच्यावरती तुम्हाला अजून एक पार्ट दिसला असेल, तो म्हणजे हा जो मागे दिसतोय ना वरती गेलाय तो आहे. तर इकडे येताना पूर्ण रॉकी पॅच आहे. आणि मी तरी बोलेन की किती इंटरनेटवरती दाखवत असले की बिगनर्ससाठी हा ट्रेक वगैरे तरी, तर अजिबात विश्वास ठेवू नका. इंटरमिडिएट मी बोलू शकतो हा ट्रेक, बिकॉज काही लोक जिकडे आम्ही बसलो होतो तिथपर्यंतच येतात आणि रिटर्न जातात. ॲक्च्युअल ट्रेक त्याच्यावरती इकडे कंटिन्यू होतो आहे, जो अजून एक अर्ध्या तासाचा पॅच आहे मी म्हणेन. आणि पूर्ण रॉकी आहे आणि इन्क्लाइंड आहे. तर जोरात पाऊस असेल त्या दिवशी तुम्ही अवॉइडच करा इकडे यायला. वरती ॲटलिस्ट तिथपर्यंत तुम्ही येऊ शकता खाली जिकडे आता बसलो होतो मी. बाकी वरती यायचं असेल तर जर वेदर क्लिअर असेल आणि स्टेप्स तुमचे स्लिपरी नसतील तरच तुम्ही या, मी सजेस्ट करेन. आणि खाली तर पूर्ण क्लिअर होतं. आता वरती इकडे आल्यावर तुम्ही बघू शकता पूर्ण धुकं आहे आणि पूर्ण ढगांनी झाकलेलं आहे, काहीच दिसत नाही आहे. आता वरती इकडे आय गेस 15 मिनटाचं बाकी आहे, ते मी करतो. करून आलो की परत तिकडे खाली येऊन तिकडे जेवू आम्ही, बिकॉज इकडे वरती तरी जागा दिसत नाही आहे बसून जेवायला. इकडे जिकडे मी उभा आहे तिकडे आहे जागा, बट थोडं चांगली स्पेस नाही आहे. उनका ये है क्या बोलते हैं, फायनली वी आर ॲट द टॉप. काय व्ह्यू दिसतं इकडून, जबरदस्त. आणि थोडंसं स्काय क्लिअर पण झालंय आणि वेदर क्लिअर झालंय. छान व्ह्यू दिसतोय. खाली पूर्ण गावाचा व्ह्यू दिसतोय. पुढे जो हायवे गेला, ज्या हायवेने आपण आतमध्ये गावात आलो तो हायवे क्लिअर दिसतोय. हे बघा, वारा पण खूप छान आहे. आणि हे जे ढग जात आहे ना, ते जेव्हा जातं ना तेव्हा जे थंड वारा येतो, हा मजा येते. टॉप मोस्ट पार्ट आहे टकमकचा. बऱ्यापैकी जागा आहे इकडे एका साईडला, तर इकडेच बसून डबा खाऊन डिसेंट चालू केला तर बरं पडेल. खाली परत जाण्यापेक्षा तेवढा टाईम वाचेल. तुम्हाला तोपर्यंत मी आता व्ह्यू दाखवतो जबरदस्त आहे. जेवण आणि हा व्ह्यू. वीकेंड वसूल. जिकडे आपण आता झेंडा बघितला तिकडून थोडं त्याच्या मागच्या साईडला इकडे वरती आल्याच्या नंतर पाण्याच्या टाक्या आहेत ज्या तुम्ही आता बघितल्यात त्या
2 आहेत त्या टाक्या भरल्या होत्या आणि कचरा जास्त जाऊ नये म्हणून त्याच्यावरती तो कार्पेट सारखा जो कपडा असतो तो पण लावला होता. चांगली गोष्ट आहे, म्हणजे मेंटेन करतायत. तर कंप्लीट केला आहे ट्रेक आणि आता डिसेंड करायचं आहे. खूप जबरदस्त व्ह्यू आहे, तुम्ही टाइमलॅप्स एन्जॉय करा. कसा वाटला मग टाइमलॅप्स? भारी होता ना? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आता डिसेंट चालू करतोय. डिसेंट पण तुम्हाला मध्ये मध्ये क्लिप्स दाखवतो मी, नाहीतर मग आता तरी 2 वाजायला फक्त 10-15 मिनटंच उरलेत. फटाफट डिसेंट करणार आहे, ना कुठे स्टॉप घेता. जितक्या पटकन होईल तितक्या पटकन डिसेंट करून आपण आपला व्हिडिओ एंड करणार आहोत. संपूर्ण जो रॉक पॅच होता हा इथून उतरून मग परत इकडे वरती हाईक केला, या जो स्टार्टिंगला दाखवला होता टॉप. तर तिकडे आता आलेलो आहे. ऑलमोस्ट डिसेंट कंप्लीट झालं आहे. आता एक इझी ट्रेलच पेंडिंग आहे, तो एक साधारणतः होऊन जाईल 1 तासात. हा उतरायला अर्धा तास लागला. तर त्यामुळे आता बघू पुढे किती वेळ लागतोय. मी 1 तास लागेल उतरायला याच्या पुढे. इथून 1 किंवा 1.5 तास पटापट उतरू. तर ट्रेक खूप चांगला होता, एक्सपिरियन्स वॉज गुड. आणि मी तर बोलेन सगळ्यांसाठी मस्ट विजिट ट्रेक आहे एकदा तरी. ज्या लोकांना ट्राय करायचं आहे ते लोक येऊ शकतात. स्वतःचं एन्ड्युरन्स लेवल टेस्ट करायचं आहे. असं 9 to 5 जॉबनी थकतो आपण, काही रिफ्रेशमेंट नसते. तर हा असा एक पीसफुल ट्रेक आहे. व्ह्यूज पण खूप चांगले आहेत, असं थोडं पीस वाटतं आणि रिफ्रेश होऊन जातं माइंड. तर तेच तुम्ही पण या, हा ट्रेक करा. मला तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा माझ्यासोबत. आणि तुमचे काही सजेशन्स असतील, तुम्हाला काय सुचवायचं असेल किंवा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट डाऊन करा आणि मला विचारा. मला खूप चांगलं वाटेल तुम्ही जर कमेंट डाऊन केलं तर, लाईक केलं तर. आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला हा ट्रेक कसा वाटला लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत ज्यांच्यासोबत तुम्हाला प्लॅन करायचा आहे हा ट्रेक येत्या काही विकेंड्समध्ये, जोपर्यंत मॉन्सून चालू आहे. तर ठीक आहे, मग मी डिसेंड करतो. ट्रेक वॉज सक्सेसफुल अँड इट वॉज कम्प्लिटेड. चालेल, मग पुन्हा एकदा भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅपी ट्रेकिंग. 1 घंटा